एका भक्ताच्या आयुष्यात अचानक असे काही घडले की त्याचे संपूर्ण जीवनच बदलून गेले. अनेक वर्षे देवभक्ती करूनही त्याला सुख मिळत नव्हते. प्रत्येक प्रयत्न अपयशी ठरत होता. घरात दारिद्र्य, मनात चिंता आणि भविष्य अंधारमय दिसत होते. पण एक दिवस त्याने सद्गुरूंच्या चरणी शरणागती पत्करली आणि त्यानंतर जे घडले ते ऐकून तुम्हालाही श्री गुरूंच्या कृपेचे सामर्थ्य जाणवेल. मित्रांनो, श्री गुरुचरित्राच्या या दिव्य अध्यायात गुरुकृपेचा असा चमत्कार उलगडणार आहे जो आपल्या जीवनातील संकटांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. म्हणून हा अध्याय शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर तुम्ही श्री दत्तगुरू व स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त अवश्य लिखा. चला तर मग श्री गुरूंच्या चरणी वंदन करून सुरू करूया श्री गुरुचरित्र पारायणाचा दिव्य अध्याय 18. श्री नृसिंह सरस्वतींच्या कीर्तीचा प्रसार सर्वत्र झाला होता. दूरदूरचे लोक आपल्या अडचणी, दुःख आणि प्रश्न घेऊन त्यांच्या दर्शनासाठी येत असतात. गुरूंना भेटून त्यांच्या जीवनात आश्चर्यकारक बदल घडत असतात. एके दिवशी एक ब्राह्मण गुरूंच्या चरणी आला. तो अत्यंत दुःखी आणि चिंताग्रस्त होता. अनेक वर्षे त्याने देवपूजा, व्रतवैकल्ये आणि धार्मिक कर्मे केली होती, तरीही त्याला मनशांती लाभत नव्हती. संसारातील संकटे आणि आर्थिक अडचणींमुळे तो खचून गेला होता. ब्राह्मणाने नम्रपणे गुरूंना विचारले, हे गुरुदेव, मी धर्माचरण करतो, देवभक्ती करतो, तरी माझ्या जीवनात सुख का नाही? माझे दुःख कधी संपणार? श्री गुरूंनी त्याच्याकडे प्रेमाने पाहिले आणि म्हणाले, मनुष्य आपल्या पूर्वजन्मातील कर्मांचे फळ भोगत असतो, परंतु गुरुभक्ती, सत्कर्म आणि ईश्वरनिष्ठा यामुळे कर्मांचे दुष्परिणाम कमी होतात. श्रद्धा आणि धैर्य कधीही सोडू नकोस. यानंतर श्री गुरूंनी त्याला एका भक्ताची कथा सांगितली. तो भक्त अत्यंत गरीब होता. त्याच्याकडे उदरनिर्वाहासाठीही पुरेसे साधन नव्हते, पण त्याची गुरूंवर अखंड श्रद्धा होती. कितीही संकटे आली तरी त्याने गुरूंचे नामस्मरण सोडले नाही. एकदा त्याच्या घरात अन्नाचा एक कणही उरला नव्हता. कुटुंब उपाशी होते, तरीही त्याने निराश न होता दत्तनामाचा जप सुरू ठेवला. त्याच्या दृढ श्रद्धेने प्रसन्न होऊन गुरूंनी त्याची परीक्षा संपवली. काही दिवसात त्याच्या जीवनातील अडचणी दूर झाल्या आणि त्याला सुख समृद्धी प्राप्त झाली. ही कथा सांगून श्री गुरु म्हणाले, संकटे ही श्रद्धेची परीक्षा असतात. जो भक्त संकटातही गुरूवर विश्वास ठेवतो त्याला योग्य वेळी कृपा प्राप्त होते. ब्राह्मणाच्या मनातील शंका दूर झाली. त्याने गुरूंचा चरणी नमस्कार केला आणि दृढ श्रद्धेने गुरुसेवा व नामस्मरण करण्याचा संकल्प केला. गुरूंच्या कृपेने त्याच्या जीवनात हळूहळू बदल घडू लागले. त्याच्या अडचणी कमी झाल्या आणि त्याला मनशांती लाभली. त्याला समजले की खरे सुख बाह्य संपत्तीत नसून गुरुवरील श्रद्धा आणि ईश्वर भक्तीत आहे. अध्यायाचा संदेश: गुरूंवरील श्रद्धा कधीही सोडू नये. संकटे ही भक्ताची परीक्षा असतात. नामस्मरण आणि गुरुसेवा यांमुळे जीवनात शांती आणि समाधान प्राप्त होते. कर्मफळ भोगावे लागते, पण गुरुकृपेने त्याची तीव्रता कमी होते. समाप्ती: श्री गुरुचरित्रातील हा अध्याय आपल्याला शिकवतो की कोणतेही संकट आले तरी गुरूंवरील विश्वास अढळ ठेवावा. सद्गुरूंची कृपा योग्य वेळी नक्कीच प्राप्त होते. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा.